नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। चंदीगडच्या गजबजलेल्या रस्त्यावर घडलेला एक विचित्र प्रसंग सध्या जोरदार व्हायरल होतोय। यातला डिलिव्हरी बॉय देशभरात चर्चेचा विषय ठरतोय। एका डिलिव्हरी एजंटला तब्बल 2 तास एकाच जागी न हलता शून्यात नजर लावून उभं पाहिल्यानंतर लोक हादरले आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली। हा केवळ थकवा आहे की खरंच झॉम्बी ड्रग सारखं काही भारतात शिरलंय? या विचित्र घटनेमागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे। त्यामुळे पाहूयात या रिपोर्टमध्ये नेमका हा प्रकार काय आहे। झॉम्बी ड्रग हा विशेषतः अमेरिकेत सर्वात जास्त वापरला जाणारा घातक नशीला पदार्थ। या ड्रगमुळे माणसाची अवस्था झोंबी सारखी जिवंत प्रेत होत असल्यानं त्याला हे नाव देण्यात आलं। झोंबी ड्रगमध्ये झायलेझिन नावाचा घातक विषारी पदार्थ असतो। याची नशा केल्यानं माणूस जिवंत प्रेत बनतो, एकाच ठिकाणी तासभर तरी स्तब्ध होतो। हे सध्या जगभरात आणि आता भारतातही सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार चर्चेत असलेल्या या अत्यंत घातक नशेविषयी सांगण्यात येत आहे। पंजाबमधील व्हायरल व्हिडिओनंतर झोंबी ड्रग भारतात शिरल्याची भीती व्यक्त केली जाते। पंजाब चंदीगडमध्ये नक्की घडतंय तरी काय या चर्चांना आता उधाण आलंय। डिलिव्हरी बॉय 2 तास एकाच जागी उभा राहिल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे झोंबी हा शब्द जास्त प्रचलित आला। भारतातल्या काही भागात याचं मोठं वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय। झोंबी हे ड्रग प्रत्यक्षात प्राण्यांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं औषध आहे, जे माणसांसाठी अत्यंत विषारी आहे। याच्या सेवनानंतर व्यक्ती तासनतास बेशुद्ध होऊन एकाच ठिकाणी पुतळ्यासारखी उभी राहते किंवा ती पडते। शरीरावरील त्वचा सडण्यास सुरुवात होते, जखमा होतात आणि त्यातून इन्फेक्शन पसरतं। शरीरावर बारीक लाल काळे चट्टे उमटतात, शरीराचा काही भाग काळा निळा होतो, हातापायाला अक्षरशः विचित्र असं स्वरूप प्राप्त होतं। डॉक्टरांनी हा झोंबी ड्रग न घेण्याचा सल्ला दिलाय, पण याचा ओव्हरडोस जीवघेणा आहे आणि हे औषध फेंटनिल सारख्या अंमली पदार्थांमध्ये मिसळून विकलं जातं। ही खरं तर नॉन बेन्झोडायझेपाइन झोपेची औषध आहे। CDC नुसार याच्या ओव्हरडोसमध्ये नेलॉक्सोन नावाचं औषध दिलं जातं। थोडक्यात ही नशा शरीराला आतून सडवते आणि व्यक्तीला जिवंतपणी मरण यातना देते। ड्रगचा परिणाम मेंदू, शरीर आणि थेट वागणुकीवर होतो। वेगवेगळ्या ड्रगचे परिणाम वेगवेगळे असतात, पण एकूण परिणाम धोकादायकच असतात। हे ड्रग्ज घेतल्यानं मेंदूची काम करण्याची पद्धत बदलते, विचार करण्याची क्षमता खुंटते, निर्णय घेण्याची क्षमता बिघडते, काही वेळा भ्रम होतात, हृदयाचे ठोके वाढतात, कमी होतात, श्वास घेण्यात अडचणी येतात, उलट्या, चक्कर, कमजोरी यांसारखे आजार उद्भवू लागतात। तर काही वेळेस जास्त प्रमाणात घेतल्यास म्हणजेच ओव्हरडोस झाल्यास मृत्यूचा धोका देखील वाढतो। वागणुकीमध्ये विचित्र परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। आक्रमकपणा किंवा अनियंत्रित वर्तन झाल्याच्या अनेक घटना घडतात। भीती, चिंता किंवा नैराश्य वाढतं, वास्तवापासून दूर जाऊन झोंबीसारखी अवस्था होते। याचं जर व्यसन लागलं तर आयुष्याला काही अर्थ नाही। एकदा सवय लागली की पुन्हा पुन्हा ते घ्यावं लागतं। हळूहळू शरीर आणि मन त्यावर अवलंबून राहायला सुरुवात करतं। त्यानंतर ते व्यसन सोडणं खूप कठीण जातं आणि आयुष्यात दीर्घकालीन धोक्यांना आमंत्रण मिळतं। मेंदूचं कायम नुकसान होतं, यकृत, मूत्रपिंड खराब होणं यांसारखा धोका वाढतो, मानसिक आजार जडतात आणि आयुष्य कमी होतं। चंदीगडमधील एका डिलिव्हरी बॉयचा रस्त्यावर निश्चल उभा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। मध्यंतरी भारतातील इतर काही भागांमध्ये डिलिव्हरी बॉयचे असे व्हिडिओ व्हायरल झाले होते। पंजाब यामध्ये अग्रेसर होता। असाच सोशल मीडियावर सध्या हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। रस्त्यावर एक डिलिव्हरी बॉय पूर्णपणे निश्चल स्थितीत उभा असल्याचा हा व्हिडिओ आहे। पंजाब चंदीगडमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या तरुण मुलाच्या पाठीवर डिलिव्हरी कंपनीची बॅग आणि तोंडात बिडी असल्याचं दिसतंय। तब्बल 2 तास एकाच जागी हा तरुण उभा होता असा दावा केला जातोय। यामुळे आरोग्य, ताणतणाव आणि तथाकथित झोंबी ड्रगच्या चर्चांना उधाण आलंय। चंदीगडमधील सेक्टर 33 मध्ये हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला। सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार हा कथित व्हिडिओ आहे, पण व्हिडिओ सत्यता, त्याची वेळ आणि जागा याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाहीये। पोलीस प्रशासनाकडून अद्याप तरी याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही।
व्हिडिओच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्हिडिओची सविस्तर माहिती अद्यापही समोर आलेली नाही. केव्हा आणि कुठं चित्रित करण्यात आलाय याबाबत देखील कल्पना नाही. स्थानिकांकडून देखील या प्रकरणी कोणती तक्रार करण्यात आलेली नाही. पण या परिसरात वावरत असलेल्या 27 वर्षीय संशयास्पद तरुणाला चौकशीसाठी मात्र ताब्यात घेण्यात आलंय, अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, पण तरुणानं कोणताही संशयास्पद पदार्थ किंवा मद्यप्राशन केलं नसल्याचं उघडकीस आलंय आणि मग मात्र एकच हशा पिकला. कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. तर पडताळणी न करता व्हिडिओ व्हायरल न करण्याचं आवाहन देखील केलं. सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबतची सत्यता अद्याप समोर आलेली नाही. पण हा प्रकार अंमली पदार्थ किंवा इतर संशयास्पद पदार्थांशी निगडीत नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.